अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या साजरी केली जात आहे। यंदा दीप अमावस्या ही 4 ऑगस्टला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते। त्या दिवशी दिव्यांना स्वच्छ धुवून दिव्यांची पूजा केली जाते। आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपला प्रार्थना आपण त्या दिवशी केली जाते दिव्यांची। त्याला दीप अमावस्या म्हणत असतात। त्या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय सुद्धा केले जातात। आपल्या ज्या अडचणी आहे, जे आपला वास्तुदोष आहे, पितरांची सेवा केली जाते। उद्या अमावस्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी आहे पितरांची पूजा करणं। आपला पितृदोष कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते। त्यामुळे उद्या आवर्जून पितरांसाठीच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हा उपाय आहे आपल्याला पितृदोषासाठी आपला हा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये पहिला आपण पूजेला जी वापरलेली सुपारी आहे ती सुपारी घेतली तरी चालते। तुम्हाला सुपारीचा उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी। हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे, पण ज्यांना सकाळी करणं शक्य नाही झालं त्यांनी दिवसभरामधून तुम्ही कधीही करू शकता हा उपाय। आपल्याला सुपारी विकत आणायची गरज नाही। आपण सत्यनारायण पूजामध्ये या कोणत्याही पूजेमध्ये जी सुपारी वापरलेली आहे तीच सुपारी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे। अत्यंत सोपा उपाय आहे हा। देवाची पूजा वगैरे आपल्याला करून घ्यायची आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे। असण टाकून आपल्याला देवघराच्या समोर बसायचं आहे आणि एक पांढरा कापड घ्यायचा आहे। त्या कापडामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे। सोबतच तुम्हाला अक्षिता ठेवायच्या आहेत। हळदी कुंकू त्या सुपारीला अर्पण करायचं आहे आणि ती सुपारी ठेवलेली आहे ना ते पांढऱ्या ज्या कापडामध्ये त्याची आपल्याला पोटली बांधायची आहे। ती सुपारीची पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। आपली इच्छित मनोकामना ही बोलायची आहे आणि आपल्याला 11 वेळेस आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे, किंवा आपण कालभैरव अष्टक म्हणू शकता किंवा तुम्ही श्री सूक्तमचं 11 वेळेस तुम्ही पठण करू शकता। दोन्हीपैकी तुम्हाला जे जमल ते तुम्हाला म्हणायचं आहे। हे म्हणणं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे आहे, जी सुपारीची जी पोटली आहे ती आपल्या मेन दरवाजाला तुम्हाला वरतून अडकवायची आहे। म्हणजे बाहेरून अडकवायची नाही, तुम्हाला आतूनच तुम्हाला वरी बांधायचं आहे। आपल्या घरातल्या जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे। मग आपल्याला सगळ्यात उत्तम म्हणलं तर आपल्या समोरचं मेन दरवाजा, तिथूनच आपल्या घरामधली जी नकारात्मकता, जी चांगली, जी वाईट जी शक्ती येते ती आपल्या समोरच्या दरवाजातूनच येते। मग त्यामुळे तुम्हाला ते तिथंच बांधायचं आहे। वरती तुम्हाला उजव्या साईडला बांधा, डाव्या साईडला बांधा, तुम्हाला जिथं जागा आहे तिथं तुम्ही बांधू शकता, पण तुम्हाला समोरच बांधायची आहे। समोर मेन दरवाजाला तुम्हाला ही सुपारी बांधायची आहे। हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर करायचा आहे। तुमच्यानं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर कधी करू शकता। 11 वेळेस कालभैरव अष्टकम म्हणू शकता किंवा 11 वेळेस तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता। तुम्हाला जे जमल ते तुम्हाला वाचायचं आहे, ही सेवा करायची आहे आणि सकाळीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो। आपल्या घरातून पितृदोष कमी होण्यासाठी आपण अमावस्याला असे काही उपाय हे केलेच पाहिजे। कारण ना असे उपाय आपण करतो, आपण इतके उपाय करतो, एवढ्या सेवा करत असतो, पण कधी कधी आपला पितृदोष असला की आपल्या सेवा उपायाचं सुद्धा आपल्याला फळ मिळत नाही। त्यासाठी तुम्हाला पहिला उपाय ते करायचा आहे, ते पितृदोषासाठी करायचं आहे। तुमचा पितृदोष कमी झाला तर तुमच्या सगळे कामं आहेत ते तुमचे मार्गी लागण्यास तुम्हाला मदत होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला हे पितरांसाठी अमावस्याला उपाय हा करायचा आहे आणि ही दीप अमावस्या आहे, आषाढ अमावस्या म्हणू शकता तुम्ही ह्याला। त्या म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हे उपाय करायचे आहेत। अत्यंत सोपे उपाय आहेत पण खूप प्रभावीशाली उपाय मानले जातात। आपल्याला पितृदोष असला तर आपल्या घरातलं जे शुभ कार्य आहे ते पार पडत नसते, त्याला अडथळे येत असतात। या मुलाचं लग्न असो, मुलीचं लग्न असो, कुणाचंही घरामधल्या आपल्या एक व्यक्तीचं लग्न असो, या घरातलं काही शुभ कार्य असेल ते होतच नाही। आपल्याला पितृदोष जास्त प्रमाणामध्ये असला की ते होत नाही। उद्या अमावस्या आहे तर उद्या तुम्हाला जे घडेल ते तुम्ही दान सुद्धा करू शकता। पितृदोष कमी होण्यासाठीच हे सर्व उपाय आहेत। हे छोटेसे उपाय आहेत पण खूप प्रभावीशाली हे उपाय मानले जातात। जे तुमच्याने शक्य होईल ते तुम्ही दान सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता। त्याचंही खूप महत्त्व आहे। पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्ही जल अर्पण करू शकता।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.